आता त्यांनी तर फोन घेतला नाही, मग आता प्रस्ताव तुमचा कसा? काय झालं, काल आहे ना, कालपासून माझे जे मित्र आहे, परिवार आहे, ते त्यांना फोन करताय की बाबा रमेश पाटलाचं म्हणणं आहे का, आणि बहिणीसोबत लग्न लावून द्या. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी बंद केला असं. क्रांती चौकला जाणार आहे आणि त्यांची हाके साहेबाला फोन चालू आहे लोकांचे. हाके साहेबांनी फोन उचलला आणि ते जे म्हणतील आम्ही त्याला तयार आहे, ते म्हणले उद्या. आणि मी एक लक्षात ठेवा, मी मराठीची अवलाद, मी शब्द बदलणार नाही. हाकेच्या आम्हाला प्रस्ताव द्यावा, बहिणीसोबत लग्न करा, मी लग्न करायला तयार आहे. ती मग माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी असती तरी चालेल. कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जातपात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील, शांडव, कुळी, क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, रमेश पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना प्रस्ताव पाठवलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. रमेश पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करायला तयार आहे. आणि त्यांनी वाजत गाजत प्रस्ताव पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांनी असं देखील म्हणलं आहे की तुम्ही म्हणता ना आता, तर मी लग्नाला तयार आहे. तुमची जर परवानगी असेल तर मी लग्न करायला तयार आहे. आणि तुमची बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी जरी असली तरी पण मी लग्नासाठी तयार आहे. असा लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रमेश पवार यांनी उचललेली भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच असेल, रमेश पवार त्यांच्या वेगळ्या आगळ्या आंदोलनाने आपल्याला प्रचारित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी, आजपर्यंत रमेश पाटील यांनी व्हिडिओ कॉल करून किंवा ऑडिओ कॉल करून जी काही नेत्यांची किंवा आमदार खासदारांची, इतर जे कोणी मराठा समाजाला टार्गेट करत असेल त्यांना कॉल करून त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल करताना आपण सर्वांनीच पाहिलं असेल. परंतु यावेळेस त्यांनी उलटे अशी योजना आखली आहे की त्यांनी लक्ष्मण हाकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी अशी वाजत गाजत लग्नाची प्रस्तावच देखील लक्ष्मण हाके यांना पाठवला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे रमेश पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना लग्नासाठी प्रस्ताव पाठवला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की लक्ष्मण हाकेच्या बहिणीसोबत मी लग्न करण्यास तयार आहे. जर त्यांची बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी जरी असली तरी पण मला चालेल, मी लग्नासाठी तयार आहे. असं लक्ष्मण हाकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रमेश पाटील यांनी केलेलं हे अनोखं आंदोलन किंवा अनोखी भूमिका आपल्यासमोर स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाचत वाजत गाजत हा प्रस्ताव रमेश पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, आता मराठा समाज देखील लक्ष्मण हाके विरुद्ध आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करताना देखील पाहिली असेल. तर मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करू. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर फॉलो शेअर जरूर करा. आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचे कार्य सुरू राहील. धन्यवाद.